रात्री काय दूध खिराचं काय केलं का काय केलं का नाही दूध खिराचं आता संध्याकाळची आला असते आता सगळं लग्नाचं गावळ त्याच्यामध्ये काय जमला गेलं. शिंदे भानुदास शिंदे शिवाजी भानुदास औराद पोलीस स्टेशन. शिंदे साहेब खूप असं ज्या वेळेस आम्ही फोन केला आणि बोलवलं त्यांनी वेळोवेळी येऊन त्यांनी आम्हाला या हलगरवासियांना व समाजामध्ये प्रत्येक वेळेला येऊन त्यांनी हजेरी लावून त्यांनी सेवा करून जातात. खरोखरच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तरी त्यांचं आमच्या गावाच्या वतीनं व समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन. जय भीम साहेब. जय भीम. तर आमचे आदरणीय नवनाथजी गायकवाड हे खूप सुंदर असं समाजसेवा करतात आणि ते समाजसेवक आहेत. आणि माझी सैनिक भारतीय बौद्ध महासभा तालुका संघटक आहे. भारतीय बौद्ध महासभा तालुका संघटक नवनाथ गायकवाड त्या पदावर रोज आहेत, कार्यरत आहेत आणि धम्माचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि माजी सैनिक नरसिंग टोंपे हे समाजसेवेमध्ये आणि त्यांनी मिलिटरीमध्ये अशी पूर्ण त्यांनी अशी समाजसेवा केली. खरोखरच त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे. धन्यवाद साहेब. जय भीम. बस तर साहेब तुम्ही तुमचं सेवा कशी केली सांगा बरं जरा. आम्ही ज्यावेळेस महारेजिमेंटची भरती झाल्यानंतर बुद्धाच्या चरणाश्रमे बुद्धाच्या विचाराने आम्ही महारेजिमेंटची सेवा 20-22 वर्ष केली. त्यानंतर सेवानिवृत्त झालो आणि जसं घडेल तसं समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बरं ठीक आहे. तर नवनाथ गायकवाड भारतीय बौद्ध महासभा तालुका संघटक तुम्ही आता समाजसेवा करणार आहेत, कशी करणार आहेत सांगा साहेब. साहेब भारतीय बौद्ध महासभा हे बौद्ध धर्माचं कार्यशील करते आहे आणि प्रत्येकाने भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आदरणीय मीराताई आंबेडकर, आदरणीय भीमराव आंबेडकर हे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभेचं कार्य म्हणजे फास्ट चालू आहे. आणि सर्व बौद्ध बांधवांनी या बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण बरोबर ठीक आहे हे बुद्धाचं कार्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी बौद्ध धर्मामध्ये जी दीक्षा दिलेली आहे हे कार्य बौद्ध धम्म कार्य हे आपण प्रत्येकाने मिळून केलं पाहिजे. आणि बौद्धाच्या विचारानं आपले आचार विचार ठेवले पाहिजेत, तरच आपली प्रगती आहे, उन्नती आहे. धन्यवाद गायकवाड साहेब, तुम्ही खूप मार्गदर्शन दिलं. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम.